नमस्कार, मी जानवी सावंत. मार्ग प्रगतीचा मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण समर्थतेतून घडवलेली एक यशोगाथा ऐकणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत भारतीय कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवणारे, नाविन्यपूर्ण विचारांचे ध्येयवेडे नेतृत्व आणि लाखो शेतकऱ्यांसाठी प्रेरणा स्रोत असलेले डॉक्टर प्रशांत गवळी सर. कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. नमस्ते. डॉक्टर प्रशांत गवळी हे केवळ नाव नव्हे तर एक क्रांती आहे. कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग, आधुनिक तंत्रज्ञानाचा समतोल वापर आणि शाश्वत शेतीचं भविष्य घडवणारं एक दूरदर्शी नेतृत्व. 10 वर्षाहून अधिक काळ त्यांनी शेती, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, कृषी व्यापार आणि आधुनिक सिंचन प्रणाली यामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. त्यांच्या या अतुलनीय योगदानाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेत 2025 मध्ये डॉक्टरेट इन ऍग्रीकल्चर इंडस्ट्री ही प्रतिष्ठित सन्माननीय पदवी, भारत निर्माण योगदान अवॉर्ड 2025 मध्ये बेस्ट ऍग्रीकल्चर अवॉर्डने गौरवण्यात आलेला आहे. तसेच लोकमत तर्फे लोकमत महाराष्ट्र रत्न 2025 हा पुरस्कार देखील त्यांना प्राप्त झालेला आहे. चला तर मग त्यांच्याकडूनच जाणून घेऊया त्यांची ही यशोगाथा. डॉक्टर प्रशांत, मला एक सुरुवातीलाच आधी तुम्हाला विचारावंसं वाटेल की तुमचा हा एकूणच प्रवास कसा होता, पार्श्वभूमी कशी होती? सर्वप्रथम तर मी ऍग्रीकल्चर मध्ये कधी आलोच नव्हतो. मी अगोदर मेडिकल इंडस्ट्रीमध्ये मी काम करायचो. जसं माझं गाव सोलापूरवरून आम्ही जेव्हा इथे आलो पुण्यामध्ये 30 वर्षापूर्वी, आणि त्याच्यानंतर शिक्षण घेत असताना मी मेडिकलमध्ये जॉबला होतो. जॉब मी 2-3 वर्ष केलं, त्यानंतर मेडिकल टाकलं पार्टनरशिपमध्ये. मेडिकल टाकून झाल्यानंतर मला समजलं की कॉम्पिटिशन खूप वाढत चाललेलं आहे आणि मला तेवढं फंडिंगचं खूप अवेलेबिलिटी नव्हती. मग त्याच्यानंतर मी मेडिकल इंडस्ट्री बंद केली. मग करायचं काय पुढे करायचं काय म्हणून मी ऍग्रीकल्चर हे सेक्टर निवडलं, कारण की ऍग्रीकल्चर हे कधी न संपणारी इंडस्ट्री आहे आणि मग हे करायचं होतं. पण भांडवल खूप कमी होतं. पण सुरुवात केली शेतकऱ्यांपासून, म्हणजे माल घेणे आणि विक्री. ही माझे ऍग्रीकल्चरची एंट्री झालेली आहे. जसं तुम्ही म्हणालात की मेडिकलमध्ये तुम्ही आधी काम करत होता आणि नंतर या कृषी क्षेत्राकडे वळलेला आहे. कृषी आणि एग्री क्षेत्रामध्ये येण्यामागचं प्रयोजन काय होतं? ऍक्च्युली प्रयोजन हेच होतं की आपण पाहतोय की न्यूजला असेल किंवा आपल्या गावाकडे असेल, खूप लोक म्हणतात की शेतकरी आत्महत्या करतोय, शेतकऱ्यांना चांगलं मार्केट भेटावं किंवा त्याला एक्सपोर्ट कसं करता येईल, हे विचार तर करत होते बरेच जण, लाखो लोक करतात. पण मला असं वाटलं की आपण इंडस्ट्रीत काम करतोय ना, तर आपण एक वेगळं काहीतरी करावं. आणि मग ऍग्रीकल्चर मध्ये आल्यानंतर माझ्या डोक्यात एकच एम होतं की शेतकऱ्यांना कॅश अँड कॅरी मध्ये आणावं, त्याला कर्जमुक्त करावं. हे माझं मेन उद्देश होता. अगदीच. कृषी क्षेत्रात आज तुमचं इतकं मोठं नाव आहे. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी कोणती धोरणं तुम्ही वापरता? व्यवसायाची धोरणं जर बघितलं तर सर्वात प्रथम जर आपण पाहतोय तर फंडिंग. जर का आपल्याकडं फंडिंग नसेल तर कुठलाही व्यवसाय मोठा होऊ शकत नाही. मग त्यावेळेस मी असं लक्षात घेतलं की आपल्या जवळची लोक जे आहेत, ज्यांना आपण मोठं करू. पहिल्यांदा माझे मित्र होते, माझे जे काही सहवासातले लोक होते, त्यांना मी पार्टनरशिपची ऑफर केली. त्या पार्टनरशिपच्या ऑफरमध्ये मी त्यांच्याच नावाने फर्म रजिस्टर करायला लावली. त्यांना हा ऍग्रीकल्चर बिझनेस समजवला आणि समजवल्यानंतर जो काही मी व्यवसाय मी करायचो 90%, 10% तो फंडिंग अवेलेबल करायचे. आणि त्याच्यातून उत्पन्न होत असताना खूप मोठ्या लेवलला होत असताना 1, 2, 4 लोक असं करत करत मी मित्रांना माझ्या बिझनेस पार्टनरला सोबत घेऊन काम चालू केलं. तर तुम्ही शून्यापासून हा व्यवसाय उभा केलेला आहे आणि कोणत्याही व्यवसायामध्ये यशस्वी होण्यासाठी मानसिकता खूप महत्वाची असते, कारण बऱ्याच वेळा आपल्याला निराशा येते. मग अशा वेळी स्वतःला मोटिवेट करण्यासाठी तुम्ही काय केलं? कुठल्याही व्यवसायामध्ये आपण जेव्हा काम करतो की त्याच्यामध्ये निराशा म्हणा, अडचणी, ह्या सगळ्या गोष्टी येतात. तर मी काय नवीन नाही त्याच्यामध्ये, पण मलाही खूप साऱ्या अडचणी आल्या किंवा नैराश्य येतं. सर्वप्रथम तर सुरुवात होते घरापासून, कारण आपण घरामध्ये वेळ नाही दिला तरी घरची पत्नी नाराज होऊ शकते. आईचं एखादं काम नाही ऐकलं तरी आई म्हणते की तू फक्त कामातच व्यस्त आहे, बाहेर फिरतोय. आणि मला एक मुलगा पण आहे, त्याच्यातून एक लहान मुलगा, आई वडील, पत्नी, ह्या सगळ्यांना पण वेळ द्यायचा आहे. हे झालं पहिलं परिवार आपलं प्रायोरिटीवर. आणि ते नाराज झाले की आपण बाहेर काम नाही करू शकत, आपण एक डिस्टर्ब राहतो. मग त्यावेळेस आपण त्यांना काहीतरी सांगायचं, आपण पुढे फिरायला जाऊ किंवा आपण कुठल्या तरी देवस्थानला जाऊ, असं सांगून त्यांचे एक वेळ काढायचं. आणि राहिली गोष्ट व्यवसायामध्ये जर बघितलं तर बरेच कॉम्पिटिशन असतं मार्केटमध्ये की ते पुढे जाऊ देत नाहीत. पण असं नाही की प्रॉब्लेम आला आणि त्याला आपण माघार हटायचं. आपण तो प्रॉब्लेम साईडला ठेवून मी नेहमी नवीन रस्ता कधी अवलंबला आणि नवीन नवीन व्यवसाय मी सुरुवात केली. कारण की ऍग्रीकल्चर खूप मोठा बिझनेस आहे, ह्याला खूप मोठं मार्केट आहे, कारण की प्रत्येकाला ह्याच्यामध्ये पैसे कमवायचे. पण खरं तर ह्याच्यामध्ये त्रास काय आहे हे खूप कमी लोकांना माहिती, की सकाळी लवकर उठावं लागतं, ते पेरिसेबल मार्केट आहे,
तर नुकसान होईल का? त्यात नुकसान पण खूप होतं आपल्याकडे. एक्सपोर्ट केलं, कंटेनरमध्ये 2 लाख नुकसान झालं, ते पण नैराश्य असते आणि आपल्या फॅमिलीला पण सांभाळून घ्यायचंय. तर त्यावेळेस मी व्यवसायामध्ये एकच लक्षात ठेवायचं की मी पहिले स्वामींना खूप मानतो. मी पोथी वाचतो रोज आणि पोथी वाचून झाली की मी शांत होतो, न्यूट्रल होतो. आणि सर्वप्रथम कुठली तरी अडचण आली तर माझं एकच असतं की शांत राहणे. शांत राहून मार्ग निघतात. अशा पद्धतीने मी आध्यात्मिकची जोड मला आहे. अगदीच. नाही, खूपच छान. आणि म्हणजे कुटुंबाला सुद्धा तितका वेळ देणं ते सुद्धा महत्वाचं आहे. आणि कोणत्याही व्यवसायाचा पाया असतो तो म्हणजे विश्वास. आणि जसं तुम्ही मगाशी म्हणालात की तुम्ही तुमच्या मित्रांना आधी पार्टनरशिपसाठी ऑफर वगैरे केली होती, तर एकतर तुमचा डोलारा व्यवसायाचा खूप मोठा आहे, तर ही सगळी माणसं तुम्ही कशी बांधलीत? सांगितलं ना, पैसा तुम्ही बघा परमिशन देऊन पण बघतो आणि नाही देऊन पण बघतो. त्यावेळेस कधी पण किती जरी तुम्ही मोठे झाले तर तुमचे पाय जमिनीवर पाय असं म्हणतात. मी तर म्हणतो जमिनीच्या आत गेले तरी चालतील, पण आपल्याला हवेत नकोय. कारण मी जेव्हा सुरुवात केली बरेच म्हणजे साडू, मेवणे, मित्र, पाहुणे ह्या लोकांना सोबत घेतलं. कारण की मार्केटमध्ये फिरत असताना आपण ऐकतो जवळची लोक आपल्यावर हे करतात, ते आनंदी नसतात वगैरे. मी त्यांना पहिले जवळ घेतलं, समजवलं की ऍग्रिकल्चर का केलं पाहिजे. कारण की शेती विषयक आपण काम करतो हे प्रत्येकाला त्याचं नॉलेज नाहीये. पण प्रत्येकाला जवळ घेण्याचं एकच रिझन होतं की प्रत्येकाला मोठं करणं आहे. जर आपण प्रत्येकाचा विचार केला तर आपल्याबद्दल चांगला विचार करतात व्यक्ती. त्यामुळे मी असं मानतो. अगदीच. पण समर्थ कॉर्प हे तुमच्या कंपनीचं नाव आहे. या माध्यमातून तुम्ही कोणते प्रोडक्ट्स निर्माण करता आणि त्याची वैशिष्ट्य काय? त्या प्रोडक्ट्स बद्दल जरा माहिती सांगा. ऍक्च्युली समर्थ क्रॉप केअर हे जेव्हा सुरुवात झालं हे 2016 साली. आणि समर्थ क्रॉप केअर सुरुवात झाली तेव्हा फक्त माल घेणं आणि विकणे म्हणजे एक व्यापारी, एजंट, एक्सपर्ट म्हणून मी काम पाहत होतो. 2 वर्षानंतरून असं लक्षात आलं की बरेच मोठमोठे कॉर्पोरेट लोक म्हणत होते की तुम्ही खूप सुंदर काम करताय, तुम्ही कंपनी स्थापन का नाही करत. मग माझ्या लक्षात आलं की अक्कलकोट पहिले. मी अक्कलकोट गाठलं डायरेक्ट 2018 साली आणि समर्थच नाव घेतलं. आणि पुढे क्रॉप केअर म्हणजे क्रॉपची काळजी करणे. मग समर्थ क्रॉप केअर ह्या कंपनीची स्थापना झाली. त्याच्यामध्ये सुरुवातीला माल देणे सुरुवात झाली. मग त्याच्यानंतर मॉडर्न ट्रेड, झेप्टो, स्विगी, रिलायन्स, किसान कन्या, स्टार बाजार हे जे मॉडर्न ट्रेड आहे ह्यांना पॅकेजिंग मध्ये माल लागतो. पॅकेजिंग मध्ये मार्जिन जास्त आहे. मग मार्जिन जिथं जास्त ते मी शेतकऱ्यांसाठी अवेलेबल करत होतो की बाबा मार्जिन वाढलं तर शेतकऱ्यांना चांगला रेट देऊ. त्याच्यानंतर आलो मी एक्सपोर्ट मध्ये. तर एक्सपोर्ट मध्ये आम्ही पॅकेजिंग जे करतोय ते बनाना आहे, ऑनियन आहे, त्याच्यानंतर पोमोग्रेनेट आहे, असे बरेच पॅकेजिंग मध्ये काम चालतं एक्सपोर्टसाठी. त्याच्यामध्ये काही नॉर्म्स आहेत की बाबा तुम्ही ह्या साईजचा एवढं पॅकिंग हे किलो आहे, हे क्वालिटी जर तुम्ही मेंटेन केली तर एक्सपोर्ट खूप मोठ्या लेवलला चांगलं मार्जिन देऊ शकतं. त्याच्यानंतर आम्ही आलो की हॉटेल इंडस्ट्रीमध्ये. आता हॉटेल इंडस्ट्रीमध्ये सप्लाय करत असताना पुण्यामध्ये आम्ही सुरुवात केली फ्रीडिगो नावाने. तिथं आम्ही 1600 हॉटेलला सप्लाय करतोय आता लाईव्ह. पण त्याच्यामध्ये आमचं स्वतःचं प्रोडक्शन न काढता मार्केटमध्ये जे प्रोडक्ट आहे तोच आम्ही पुश करतोय. कारण आमचं गोडाऊनचा खर्च वाचला, लेबर, फंडिंग जास्त लागत नाही. जे व्यक्ती ह्या मार्केटमध्ये काम करते त्यांना सोबत घेऊन आपण कुठलंही पॅकेजिंग न करता जे लोक आहेत मार्केटमध्ये त्यांना सपोर्ट करून आम्ही पुढे चाललोय. अगदीच. पण हे जे सप्लाय तुम्ही करताय तुमच्या मालाचा हा म्हणजे कुठेपर्यंत लिमिटेड आहे? म्हणजे तुम्ही फक्त त्या भागापुरता करताय की अजूनही त्याचा विस्तार वाढलेला आहे? मी सांगितलं ना, सुरुवातीला आम्ही फक्त पुण्यातून सुरुवात केली होती गुलटेकडीमधून. मग मुंबई, वाशिम मार्केट झालं, बँगलोर, दिल्ली, हैदराबाद हे मार्केट कॅप्चर केलं. ते कॅप्चर केल्यानंतर ना शेवटी खूप लोक हे माल सप्लाय करतात. आपल्याला मोठ्या लेवलला एक्सपोर्ट हा एक मार्ग होता. मग एक्सपोर्टला आम्ही उतरलो. मग इराण आहे, कतार आहे, ओमान आहे, पूर्ण सौदी हे आम्ही पूर्णपणे कॅप्चर केलं. आणि तिथं विक्री करण्यासाठी जर एक्सपोर्ट पाहिलं तर एक्सपोर्टमध्ये सक्सेसफुल लोक कमी दिसतील, नुकसान झालेले जास्त आहेत. ह्याचं एकमेव कारण आहे की त्याचं पूर्ण नियोजन नाहीये. ते म्हणजे आम्ही काय केलं, बॉक्सची फॅक्टरी टाकली, कंटेनर स्वतःचे घेतले. माझे महाराष्ट्रामध्ये 27 ते 28 कलेक्शन सेंटर आहेत, जिथं सोलापूर, टेंभुर्णी, नारायणगाव, नाशिक अशा ठिकाणी. कारण मला शेतकऱ्यांकडे माल उधार नाही घ्यायचा आहे, मला पहिले शेतकऱ्यांना कॅश द्यायचंय. तर तो त्याच्या बांधावरती काढेल, त्याच्या गावामध्ये तो माल देतो, तो माल आम्ही कॅश घेतो. मग तिथून आमचं ग्रेडिंग होतं एबीसी मध्ये. ए ग्रेड आम्ही एक्सपोर्ट करतो, बी ग्रेड मॉडर्न ट्रेडला देतो, सी ग्रेड आमच्या मंडीमध्ये आम्ही ते माल सेल करतो. हे आमचं पुणे, महाराष्ट्र, पॅन इंडिया सुद्धा आम्ही काम करतो. म्हैसूरला गेलं तर नारळ भेटतो आणि आपण जर सोलापूरला गेलो तर डाळिंब भेटतं. प्रत्येक गावात वेगवेगळं क्रॉप हे फेमस झालेलं आहे आणि त्या ठिकाणी आम्ही जाऊन तो माल घेतो. आणि बाहेर देशात सुद्धा आमचं काम खूप मोठ्या लेवलला चालू आहे. अगदीच. म्हणजे बाहेरच्या देशापर्यंत सुद्धा तुम्ही पोहोचलेला आहे, तुमचा व्यवसाय पोहोचलेला आहे. पण हा व्यवसाय करत असताना तुम्ही काही सामाजिक उपक्रम सुद्धा करताय, तर त्याविषयी
ऐकायला आवडेल? सामाजिक उपक्रम ह्याच्यासाठी करतोय मी, कारण आपण प्रत्येकजण म्हणतो की आपण काहीतरी देणं असतोय, तर ते आपल्याकडे आल्यानंतर न करायचंय, असं नाही की अगोदरच करायचंय. व्यवसायामध्ये प्रॉफिट होतोच. ते होत असताना आपल्याकडे जी मुलं काम करतात, जॉब करतात, आज पहिलं त्यांचा विचार करणं खूप महत्वाचं आहे, कारण की त्यांच्यामुळेच कंपनी मोठी होते. मग जॉब करणाऱ्या मुलांसाठी आम्ही काय करतो की बाबा तुला काय पगार कमी पडतो वाढून घेणे, घरामध्ये कुठली प्रॉब्लेम्स असेल तर आम्ही पहिले सहकार्य करतोय. कारण बराच एम्प्लॉई काय असतं, सॅलरीवरती भागत नाही म्हणून मार्केटमधनं पैसे काढतात किंवा एक्स्ट्रा जॉब करतात. ह्याच्याने काय होतं ना, आपल्याकडे पण त्याचं मन लागत नाही आणि दुसरीकडे पण त्याची धावपळ होते आणि तो अडकू नये यासाठी सुरुवात मी माझ्या जॉब करणारी जी मुलं आहेत मी त्यांना भक्कम बनवतोय की त्यांना कुठल्याही हॉस्पिटल असू दे, लग्न असू दे, घरामध्ये कार्य, कुठलंही बाहेर न काढता कर्ज पहिले आम्हाला सांगा, समर्थ खंबीर आहे, त्यांना आम्ही पूर्ण हे करतो. त्याच्या पलीकडे जर गेलं तर समाजामध्ये बरेच महामंडळ असतात, गणपती असेल, महाराष्ट्रात खूप सारे सण असतात, त्यांना तर पावती करणे, त्यांना मदत करणे हे एक वेगळा पार्ट आहे. पण माझ्याकडे असे काही फॅमिली येऊन भेटतात मला की माझं घर पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे, मला रिक्षा माझी ओढून नेली लोकांनी, तर मी रिक्षा घेऊन दिलेली आहे, तू ऑटो चालव, प्रॉफिट कर आणि हे कर. तुमची ही यशोगाथा याविषयी मला अजूनही ऐकायला आवडेल. मात्र वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा मार्ग प्रगतीचा. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण समर्थतेतून घडवलेली यशोगाथा ऐकतोत आणि ज्यांची ही यशोगाथा आहे असे डॉक्टर प्रशांत गवळी आपल्या सोबत आहेत. डॉक्टर प्रशांत, मी मगासपासून तुमच्याकडून जे ऐकते की शेतकऱ्यांसाठी तुम्ही आता ज्या ज्या काही उपाययोजना केल्यात त्याबद्दल मला ऐकावंसं वाटेल, जास्त जाणून घ्यायचंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा शेतकऱ्यांना कशा पद्धतीने फायदा झाला? नक्कीच. सर्वप्रथम की शेतकऱ्यांना कर्जमुक्त करायचंय, शेतकऱ्यांना होणारे जे काही नुकसान आहेत ते थांबवण्यासाठी आम्ही सर्वात अगोदर जो मार्ग काढला तो कलेक्शन सेंटर. कारण की हे कलेक्शन सेंटर हे फक्त माल घेणं नाहीये, तर त्या गावामध्ये एक सेंटर उभं राहिल्यामुळे त्यांना कॅश अँड कॅरीमध्ये आणण्यात आलं. सेकंड, त्याची फसवणूक थांबली, कारण त्याला त्याच्या बांधावर माल दिल्यावर त्याला कॅश पेमेंट त्याला भेटतं, त्यामुळे त्याची फसवणूक होणार नाही. आणि जे काही शेतकरी पिकवतोय ते पिकवत असताना त्याला मार्गदर्शन पण खूप महत्वाचं असतं, कारण तो त्याच्या मर्जीने लावत असतो आणि गावात प्रत्येक जण तेच पीक लावत असतात, त्याच्यामुळे रेट पडू शकतात. तर कलेक्शन सेंटरमध्ये असणारे काही व्यक्ती आहेत ते त्यांना काय सांगतात की आम्ही जो माल घेतोय तेच तुम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग नुसार करू शकता किंवा तुम्ही लागवड करा. हे करत असताना आम्ही वर्षभर थांबतो. वर्षभर आम्ही त्या शेतकऱ्याला तो जो पिकवतोय ते माल घेतो. घेतल्यानंतर आम्ही त्याला कॅश अँड कॅरीमध्ये आणलं आणि ग्रेडिंग कसं करायचं हे आम्ही त्यांना शिकवतो. की माल पिकवणं आहे, पण त्याला वेगवेगळे ग्रेडिंग जर तुम्ही केलं त्याचे फायदे काय होतात की रेटमध्ये तुम्हाला चांगला पैसा भेटतो आणि त्याच्यानंतर आमच्याकडे जो माल येतो तो मार्केट आमचं त्यांच्यामुळे वाढतंय, कारण की तो आम्हाला चांगल्या पद्धतीने माल पिकून देतोय. हे झाला कलेक्शन सेंटरचा फायदा. आता कलेक्शन सेंटर स्थापन करताना बऱ्याच माझे जे मित्र आहेत, व्यापारी आहेत, एजंट आहेत, एक्सपोर्टर आहेत, त्यांना असं वाटतं की माझ्या कस्टमर तुम्ही हे करताय, मी गावातनं 10 वर्ष झालं काम करतोय. त्याने एक असा मेसेज द्यायचा की त्यांच्यासाठी पण खूप फायद्याचं आहे, कारण की ह्या व्यक्तींना पण खूप बागा फिरावं लागतं. 10-12 बागा फिरल्यावर, बगीचा फिरल्यावर त्यांना एखादी बाग पसंत पडते, पण तो पण त्यांचं कस्टमर नेऊन गेलेलं असतं, म्हणजे वेळ जातोय खूप. त्यांना असं म्हणणं आहे की त्या एक्सपोर्टर व्यापारी यांना सुद्धा कलेक्शन सेंटर खूप फायदेशीर ठरलं, कारण सेंटरमध्ये जावा, माल घ्या आणि डायरेक्टली विक्री करा. त्यामुळे हे दोघांना एकत्र आणलं आणि सेंटर उभं झालं सक्सेसफुल, आणि मीही त्याच्यावरती खूप मोठ्या लेवलला काम करतोय. हा झाला एक फायदा कलेक्शन सेंटरचा. दुसरा जर फायदा पाहण्यात आला तर तो आहे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग. आता कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग खूप वेगवेगळे आहेत, पण शेतकऱ्याने सुद्धा विकता आलं पाहिजे असं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मी निवडलं. दुसरं, 1 एकर ते 5 एकर ज्या शेतकऱ्यांची शेती आहे त्या बिचाऱ्यांनी शेतीच करू नये अशी अवस्था शेतकऱ्याची झालेली आहे. मग करायचं काय? मग ह्याला बदल कसा घडवायचा? तर मी मनामध्ये आणलं की काय करता येईल. मग इस्रायलवरनं जे पेरूची बाग आहेत, आंबे आहेत, त्यांचे बियाणं हे नाशिकमध्ये डेव्हलप होतात आणि तिथून माझे सहकारी मित्र ते डेव्हलप करून आम्हाला ती रोपं देतात. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे वर्षातनं ते 4दा पीक येतं पेरूचं. मग आम्ही मिक्स फ्रूट शेती करायला चालू केली, म्हणजे 1 एकरला 6 एकरची लागवड, म्हणजे 6 पट उत्पन्न कसं वाढेल. जर उत्पन्न वाढलं तर त्याचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आणि 5 एकरची किती झाले, 30 एकर झाले, कारण की 6% तुम्ही वाढवलेलं आहे. तर त्याच्यामध्ये येणार पीक वाढलं, त्याला मार्गदर्शन आहे. 2x6ची लागवड होते, त्याच्यामध्ये झेन आंबा आम्ही लावतोय, त्याच्यानंतर पेरू आहे, त्यानंतर
तुम्ही नारळ लावू शकता, जांभूळ आहे, असे मिक्स फ्रूट शेती केल्याने उत्पन्न वाढेल आणि उत्पन्न वाढल्यामुळे त्यांच्या घरामध्ये एक चांगलं वातावरण होईल, तो कर्जमुक्त होईल नक्कीच. हे मी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आज आवाहन करतोय की तुम्ही खरंच कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करा, मिक्स फ्रूट शेती करा. तिसरं आहे जे मगाशी बोलता बोलता बोलून माझं राहिलं की एक्सपोर्ट करत असताना बरेच शेतकरी एक्सपोर्ट करायचं आहे पण मार्गदर्शन नाहीये. बरेच शेतकऱ्यांची मुलं आहेत, त्यांना एक्सपोर्ट करायचे मार्गदर्शन नाहीये. आम्ही काय करतो की कुठलेही क्लासेस न घेता आम्ही त्या शेतकऱ्याची मुलं असेल किंवा शेतकरी आहेत त्याला आम्ही आमच्याकडे सेंटरला बोलवतो, त्याला कुठल्या माल कुठं घ्यायचं आहे, कसं ग्रेडिंग होतं, कसं पॅकिंग होतं शिकवतो, कंटेनर कसं स्टफिंग होतं. ते सगळं झाल्यानंतर पॅकेजिंग झाल्यानंतर ते मुंबईला जेव्हा कंटेनर जातो तर त्यावेळेस तिथं क्लिअरन्स कसं करायचं, कारण की माल तर आला सगळं तर क्लिअरन्स म्हणजे डॉक्युमेंटेशनचा पार्ट आहे. तो देखील आम्ही त्या व्यक्तींना समोरासमोर लाईव्ह त्यांना डॉक्युमेंटेशन पार्ट समजवतो. समजून झाल्यानंतर त्याला क्लिअरन्स कसं करायचं शिकवतो, कारण की कधी गेट ओपन होतो, वेसल कधी आहे ह्याचं त्याला माहिती आम्ही शिकवतो. त्याच्यानंतर येतो विषय की तिकडं मग विकायचं कुणाला, तर तो सुद्धा आम्ही मार्ग त्यांचा मोकळा केलेला आहे. तो म्हणजे बाहेर देशामध्ये आपल्याच महाराष्ट्रातून आपण मुलं घेऊन घेत जातो. आपलेच ऑफिस आहे, कोल्ड स्टोरेज आहे आणि मार्केट आपलं स्वतःच आहे. आपण कुणावरती अवलंबून नाहीये. मग हा व्यक्ती ज्या दिवशी कंटेनर पोहोचणार आहे तो तिथे जातो आणि स्वतःच्या डोळ्याने आपला कंटेनर सोडवतो, कुठे विकायचं पाहतो. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय आहे, तुम्ही स्वतः करणे आणि क्लासेस घेऊन हे नाही होणार. तुम्हाला ग्राउंड टू एंड पर्यंत आम्ही शिकवतो. असे बरेच आम्ही प्रोजेक्ट शेतकऱ्यांसाठी करतोय. हे झाले 3. त्याच्यानंतर लक्षात आलं की शेतकऱ्यांना लोन नाहीये, शेतकऱ्यांना कुठेतरी पैसे काढावे लागतात. पैसे काढल्यानंतर शेतकरी काय करतो की आपल्या सातबारावरती बोजा नको म्हणून लोन घेत नाही आणि वेळ पडल्यावर सावकाराकडनं 10% पैसे काढतो आणि ते फेडता येत नाही म्हणून जमीन विकतो. म्हणजे सातबारावरती बोजा महत्वाचा का जमीन गेलेली. हे होण्यासाठी आम्ही गुरुकृपा मल्टीस्टेट ही बँक फक्त शेतकऱ्यांसाठी आम्ही अवेलेबल केलं. पण त्याच्यामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचं लोन देत नाही. त्या गावात ती बँक काय करते की त्या गावच्या एखाद्या प्रतिष्ठित माणसाला माहिती असतं की हा शेतकरी प्रामाणिक आहे, त्याची शेती आहे पण त्याच्याकडे पैसे नाहीयेत, तर आम्ही त्यांना विहीर करून देणे, शेततळ बांधून देणे किंवा अवजारे घेऊन देणे, त्याला बियाणं, रोपं, खतं, हे शेतीसाठी लागणारे प्रत्येक गोष्ट आम्ही पुरवतो. ह्याच्याने तो कर्जमुक्त होतोच आहे. उत्पन्न आल्यावर त्याला हप्ता भरायचा आहे. हे आम्ही बँकेची सुविधा केली. अशा पद्धतीने आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करतोय. अगदीच खूप स्तुत्य उपक्रम आहे तुमचा. पण आता आपण बघतोय आत्ताच्या जनरेशनला सुद्धा आता शेतीकडे थोडंसं आकर्षण वाटायला लागलेलं आहे आणि आत्ताची जी पिढी आहे ती शेतीकडे वळायला लागलेली आहे. मग अशा मुलांना, अशा युवकांना किंवा आता भावी पिढी जी आहे त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल व्यवसायामध्ये येण्यासाठी? नक्कीच. मला तर खूप आनंद होईल की एक युवा पिढी शेती ह्या इंडस्ट्रीमध्ये येईल. कारण शेती खूप मोठं मार्केट आहे, खूप म्हणजे खूप. कारण इथं त्याच्या गावापासून जी सुरुवात होतीये की तो गावातनं शेतीमधनं विकू शकतो, तो गावामध्ये जाऊन हायवेला विकू शकतो, त्याच्या पुढे तो मेट्रो सिटी बघितलं तर खूप सारे आहेत, पुणे, मुंबई, हैदराबाद, दिल्ली. तो मुलगा त्या मार्केटमध्ये आणून तो मार्केटमध्ये विकू शकतो. आता मी पाहतोय की बरेच यंग पोरं काय करतात, ऍप डेव्हलप केलेलं आहे, त्याच्या मार्फत माल आणतात, माल आणून सोसायटीमध्ये उभे राहतात किंवा डिलिव्हरी करतात. पण हे काही लोक करतात. दुसरे काही युवा पिढी आहेत ज्यांना पाहतोय मी, त्यांना डायरेक्टली एक्सपोर्ट करायचं असतं. मी म्हणतो डायरेक्ट एक्सपोर्ट म्हणजेच पैसा असं अजिबात नाही. कारण की जर आपण पाहिलं तर एक्सपोर्ट करणारे लोक कमी आहेत जे सक्सेस झाले, आणि जे संपले ते खूप आहेत. मग तुम्हीही त्याचा हे नका बनवू की उदाहरण नका बनवू की मी पण संपलोय म्हणून. कारण बरेच जी मुलं मला येऊन भेटतात, यंग आहेत पूर्णपणे, ज्यांना सुरुवातच करायची सुरुवातीला, पण त्यांच्याकडे पैसे आहेत, 5 लाख आहे, 10 लाख आहे, 15 लाख रुपये आहेत आणि त्यांना एक्सपोर्ट करायचंय. तर मी त्या युवा पिढींना बऱ्याच सांगितलं, इथून ह्या माध्यमातून पण ते सांगेल की तुम्ही डायरेक्ट एक्सपोर्ट हा मार्ग कधी निवडू नका. कारण आपल्या आई वडिलांच्या आयुष्याची पुंजी आहे. आपल्या आई वडिलांनी खूप मेहनत करून शेती करून पैसे कमवलेले आहेत. जर तुम्ही मेट्रो सिटीमध्ये येऊन एखादा क्लास करून तुम्ही आई वडिलांना सांगा मी एक्सपोर्ट करणार आहे, खूप पैसे आहेत, आणि तो मुलगा एक्सपोर्ट करण्याच्या मार्गी जातो आणि तिथून माल पोहोचू 10-12 दिवस जातात. त्या 10-12 दिवसामध्ये होतं काय की आज घेतलेला माल 10 दिवसांनी काय रेट आहे कुणी आतापर्यंत गेस नाही केलेला. मग तो पाठवतो खरं, मग पाठवल्यानंतर रेट तर पडतो किंवा माल खराब झाला म्हणून सांगतात, हा पॅनिक होतो आणि हा काही रिटर्न आणू शकत नाही माल, किंवा याच्याकडे पासपोर्ट सुद्धा नसतात.
की तो जाऊन तिथं भेटेल. फक्त ऑनलाईन कस्टमर शोधून जे चुका होतात त्या अजिबात चुका करू नका. कारण एक्सपोर्ट जर बनायचं असेल तर तुम्हाला ग्राउंडला येऊन पूर्णपणे शिकावं लागेल. शिकून झाल्यानंतर तुम्हाला फंडिंग जास्त पाहिजे, कारण की एक्सपोर्टमध्ये सायकल खूप महत्वाची आहे. बरेच व्यावसायिक म्हणजे यंग पोरं आम्हाला म्हणतात की सर किती फंडिंग लागेल या एक्सपोर्टसाठी. तुम्ही कुठला जरी व्यवसाय चालू करत असताना तुमच्याकडं सायकल म्हणजे एक्सपोर्टला तुम्ही ज्यावेळेस माल देता त्यावेळेस समुद्रामध्ये पण आपले कंटेनर पाहिजे, तिथं विकताना पण पाहिजे, इथं पण आपण तोडतोय, ही सायकल कंटिन्यू पाहिजे. कारण 1 तारखेला माल पाठवलेला 12 तारखेला विकत असताना समजा 2 रुपये स्वस्त गेला तर 2 तारखेला गेला माल रेट वाढवू पण शकतो कदाचित, है ना. मग ह्यासाठी हे पूर्ण शिकवतं, कारण की युवा पिढीने एकच सांगतो की तुम्ही चांगले उद्योजक बना आणि उद्योजक बनत असताना पहिले ट्रेनिंग घ्या आणि मग पैशाचं नियोजन करा आणि मग तुम्ही पुढे जा, तर तुम्ही सक्सेस होऊ शकता. अगदीच. मला वाटतं तुमची ही यशोगाथा ऐकून ज्यांना या व्यवसायामध्ये यायचंय त्यांना निश्चितच त्याचा फायदा होणार आहे. तुम्ही इथे आलात आणि तुमच्या या एकंदरच प्रवासाबद्दल आम्हाला माहिती दिली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू मॅम, धन्यवाद. नक्कीच तुम्ही हे जे मार्गदर्शन केलेलं आहे त्याचा या युवा पिढीला निश्चितच फायदा होणार आहे. तुम्ही इथे आलात आणि तुमचा हा प्रवास आम्हाला सांगितला, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर मार्ग प्रगतीचा मध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.